नमस्कार मित्रांनो. सावली या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आज आपण पाहणार आहोत की सावलीने खूप काही सहन केलेलं असतं आणि बिचारी सहन करतही असते. कारण भैरवी माई तिच्या आयुष्यात असते, त्यामुळे सावलीला सुख हा प्रकार नसतोच. फक्त आणि फक्त दुःख आणि वेदना एवढंच काही तिच्या आयुष्यात असतं. आता मात्र भैरवीच्या मागे ती लागलेली आहे किंवा भैरवीचं सत्य जाणून घेण्यासाठी सावली प्रयत्न करतीये. सगळ्यांच्या समोर भैरवी काय आहे हे दाखवण्यासाठी धडपडत असते. आणि सावली एकटी धडपडत नसते, तर जगन्नाथ, सावली आणि सारंग तिघे मिळून प्रयत्न करत असतात. भैरवी तिलोत्तमाला का ब्लॅकमेल करतीये किंवा भैरवीच्या असं वागण्याचा किंवा अचानकपणे यांच्या घरात येऊन राहण्याचा उद्देश काय, सगळ्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी सावली अगदी झटत असते. काय करू आणि काय नाही सगळे काही प्रयत्न करत असते. आता मात्र जगन्नाथजी, सारंग, सावली एकत्र आहे आणि माझ्या अगदी जवळ यायला लागलेत किंवा माझं जे गूढ आहे, जे गुपित आहे ते बघायला लागलेत किंवा सगळ्यांना कळणार, असं जेव्हा आता भैरवीला वाटतं, तेव्हा भैरवी म्हणते आता मात्र मी गप्प बसणार नाही. जे काही आहे ना ते आता सगळ्यांना सांगूनच टाकणार आहे आणि सावलीचा सुद्धा गेम करणार आहे. कारण सावली माझा गेम करायला लागली आहे, तर मी सावलीला कशी सोडणार. म्हणून आता भैरवीने सुद्धा एक प्लॅन केलेला असतो आणि भैरवी सगळ्यांच्या समोर सावलीचं सत्य आणणार असते. सावलीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार तर असतेच, पण तेवढ्यावरती थांबणार नसते. भैरवी म्हणलेली असते की मी हिची अशी काय वाट लावणार आहे की आता ही कधीच उठू शकणार नाहीये. सावलीला असं काय खाली पाडायचं की परत ती कधीच उभा राहू शकत नाही किंवा स्वतःच्या पायावर उभा राहून ती कोणा काही करू शकत नाही किंवा स्टँड घेऊ शकत नाही. सावलीला अगदी पाय नाहीचे असे लोळपांगळ करून ठेवायचं, असं भैरवीने विचार केलेला असतो. यामध्ये तिलोत्तमाला काही माहीत नसतं किंवा तिलोत्तमाचा काही संबंधही नसतो. सगळं काही प्लॅनिंग कटकारस्थान चाललेलं असतं ते भैरवीचं. ताराला भैरवी आवडत नसते. सावली आणि तारा जवळ यायला लागलेले असतात. भैरवी असं म्हणते की ही माझी तारा, माझ्याशिवाय हिचं पानही हलत नव्हतं. आता मात्र सावली सावली करतीये आणि सावली म्हणेल तसंच करतीये. अख्खं घर या सावलीच्या इशाऱ्यावर नाचायला लागलं, हे भैरवीला आवडत नसतं. डॉक्टर जे काही आहे ते सत्य किंवा तिलोत्तमा आणि भैरवी काय गुपित दडवलंय किंवा कुणाबद्दल आहे हे शोधण्यासाठी सावलीने जीवाचा अगदी रान केलेलं असतं आणि प्रयत्न करत असते की सत्य काय हे सगळ्यांना कळावं. सावलीने खूप वेळा प्रयत्न केलेला असतो, पण तो प्रयत्न अयशस्वी झालेला असतो. शेवटी काय तर तिने रंगपंचमीच्या दिवशी भांग पाजलेली असते. जगन्नाथने भांग तयार करून आणलेली असते आणि ती आता भांग पाजलेली असते आपल्या भैरवीला, तेही ताराच्या हाताने. त्यामुळे अगदी सहज ती प्यायलेली असते आणि ताराने पाजली या आनंदात ती विचारही करत नाही की असं काहीतरी कटकारस्थान असणार. भैरवी त्या भांगेच्या नशेमध्ये अगदी वाचलेली असते. थोडक्यात तिलोत्तमाने वाचवलेलं असतं, नाही तर सगळ्यांच्या समोर यांचं गूढ काय आहे किंवा यांचं राज काय हे समोर आलं असतं. मग काय या दोघींच्या अगदी जगणं मुश्किल झालं असतं. कारण सावलीला जर खरं काय ते कळालं असतं तर सावलीने बदला घेतलाच असता. त्या दिवशी बोलता बोलता भैरवी म्हणलेली असती नशेमध्ये ते भांग प्यायल्यानंतर की जगन्नाथ, तुला जर खरं कळालं ना तर तू पायाखालची जमीन तर सरकणार, पण तिलोत्तमाचं काय करशील आणि काय नाही तुला सुद्धा कळणार नाही. आता जगन्नाथने स्वतःच्या डोक्याला खूप असं त्रास करून घेतलेला असतो की ही भैरवी असं का म्हटली की तिलोत्तमाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही आणि पायाखालची जमीन सरकेल. असं काय यांचं गुपित आहे की जेणे सगळ्या गुपित मला जाणलं की फक्त आणि फक्त मला त्रास होणार आहे. जगन्नाथही खूप प्रयत्न करत असतात सत्य काय हे जाणून घेण्यासाठी. कारण सत्य जाणून घेतलं की सगळं काही समोर येणार असतं. भैरवीचं कारस्थान, तिलोत्तमाचं कारस्थान समोर येणार असतं. तिलोत्तमाने अगदी हे सहज केलेलं असतं, तेही भैरवीच्या सांगण्यावरून. त्यामुळे तिलोत्तमाचा यामध्ये काही दोष नसतो. त्यावेळेला ती घाबरलेली असते आणि भैरवी सांगत तसंच तिलोत्तमा ऐकत असते. आता मात्र तिलोत्तमाच्या विरोधात ही भैरवी उभी राहिलेली असते आणि तिलाच ब्लॅकमेल करत असते. खरी पंचायत तर आता तिलोत्तमाची झालेली असते. कारण ही भैरवी कधी ना कधीतरी तोंड उघडणार आणि सत्य काय ते समोर येणार हे तिलोत्तमाला माहिती असतं. तरी सुद्धा जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत सगळं काही सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि भैरवी याच गोष्टीचा फायदा घेते आणि हिला ब्लॅकमेल करते सारखी सारखी. तर आता भैरवीच्या हातात सुद्धा एक कोलीत लागलेलं असतं. जेव्हा रंगपंचमी असते त्या दिवशी सारंग आणि जगन्नाथ बोलत असतात की सावलीच्या आयुष्यामध्ये संतती योग नाहीये, संतती विरळ आहे, ती आयुष्यात कधीच आई होऊ शकत नाही आणि हे सगळ्यात मोठं दुःख आहे सावलीच्या आयुष्यातलं. सावली कधी आई होऊ शकत नाही ही भयानक गोष्ट जगन्नाथ जेव्हा सारंग बरोबर बोलत असतात किंवा सारंग म्हणतात हळूहळू आपण तिला, आता हे
भैरवी भांग प्यायलेली असते, तरी सुद्धा एवढ्या नशेमध्ये ह्या भैरवीने ऐकलेलं असतं. आणि जेव्हा काय भैरवी शुद्धीवर येते तेव्हा या गोष्टीचा बारीक विचार करते, इतक्या डोक्याला त्रास करून घेते. नक्की जगन्नाथ आणि सारंग काय बोलत होते आठवून तिने परफेक्ट असं आठवलेलं असतं आणि सगळे काही धागेदोळे जुळवलेले असतात. आता मात्र सगळ्यांच्या समोर सगळ्यांना बोलवते ती घरातल्या, आणि या जगन्नाथने असं भाकीत केले की सावली आई होऊ शकत नाहीये, स्वतः ती आई होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती आई होणार नाही म्हटल्यावर तिच्या जगण्याला काहीच उपाय म्हणजे अर्थच राहिला नाही, अस्तित्वच नाही राहणार. आई झाली तर सावलीच्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं म्हणणं असतं भैरवीचं, हे मुद्दाम म्हणत असते. सावली आई होणं किंवा नाही होणं हे सावलीच्या हातात नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. मुद्दाम तिलोत्तमाला सावलीच्या विरोधात भडकवायचं आणि सावली जी गुड बुक्समध्ये बसली आहे तिलोत्तमाच्या ते बाहेर काढायचं. तिलोत्तमा आणि सावली एक येणार नाही आणि फक्त ताराचंच राज्य राहणार, यासाठी सगळा काही खेळ मांडलेला असतो या भैरवीने. हे जेव्हा घरच्या लोकांना कळतं तेव्हा अगदी पायाखालची जमीन सरकलेली असते. एवढ्यावर ही भैरवी थांबलेली नसते, सगळे लोकांना एकत्र आणते आणि गुरुजी आलेले असतात. ते गुरुजी जे सांगतात ते खरं सांगतात किंवा आत्तापर्यंत यांची भविष्यवाणी कधीच खोटी ठरली नाही हे सांगण्यातलं असतं. भैरवीने आणि सगळ्या माणसांना जमा करते. जेव्हा ते गुरुजी येतात तेव्हा सगळ्यांना आशा लागते की हे काहीतरी पॉझिटिव्ह चांगलं असं सांगतील. पण ते गुरुजी भैरवीने आणलेले असतात तिच्या पद्धतीने बोलायला. भैरवीला जे अपेक्षित आहे तेच गुरुजींनी बोलायचं, यासाठी ते गुरुजी आलेले असतात. आणि ते गुरुजी येतात आणि म्हणतात, या सावलीच्या आयुष्यात संतती विरह आहे, आई होण्याचा योग नाही आहे. आणि जर तिला आई व्हायचं असेल तर ती आई होऊ शकते, पण सारंगचं दुसरं लग्न लावायला लागणार. सारंगचं दुसरं लग्न लावलं तर त्याला मूल होणार, मग त्या बाळाची आई सावली होणार. हे जर शक्य झालं तरच या घरात बाळ येणार, सुख शांती समाधान नांदणार. आता गुरुजींनी तिलोत्तमाच्या समोर मुद्दामही सांगितलेलं असतं, जेणेकरून तिलोत्तमा आता सावलीवर दबाव टाकणार आणि माझं सारंगचं दुसरं लग्न लावून दे असं म्हणणार. यासाठी सगळं काही कारस्थान भैरवीने केलेलं असतं. आणि गुरुजी अगदी ओरडून सांगत असतात, ही पोरगी आयुष्यात कधीही आई होऊ शकत नाही आणि हिला आई होण्याचं सुख जर अनुभवायचं असेल स्वतः नाही तर समोरच्याकडून सारंगचं दुसरं लग्न लावायला लागणार. सारंगचं दुसरं लग्न झालं की त्याच्या दुसऱ्या पत्नीला मूल होणार आणि त्याची आई मात्र सावली होणार. सारखं गुरुजी हे ओरडून सांगत असतात. तिलोत्तमाच्या डोक्यामध्ये अगदी बिंबवलेलं असतं, काहीही करून सारंगचं दुसरं लग्न लावायचं तरच या घरात पाळणा हलणार आणि सारंगला बाळ होऊ शकतं. आता मात्र घरातल्या सगळ्या लोकांना वाईट वाटलेलं असतं, अगदी पायाखालची जमीन तर सरकलेली असते. पण गुरुजी डायरेक्ट म्हणलेले असतात की एकच पर्याय, सारंगचं दुसरं लग्न लावणं. याला सावलीही तयार नसते किंवा सारंगही नाही. सावली अगदी शॉकमध्ये गेलेली असते, काही बोलण्याच्या किंवा विचार करायच्या मनस्थितीत तर नसतेच. सावली काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. जगन्नाथ अगदी बधीर झालेले असतात. स्वतःच्या मुलीबद्दल असं ऐकल्यावर जगन्नाथला काही सुचत नसतं, डोकं बंद पडलेलं असतं. काय करू आणि काय नाही जगन्नाथला सुचत नाही. एकसारखे त्या सावलीचा पडलेला चेहरा, रडवेला चेहरा बघत असतात. नाराज झालेली सावली जगन्नाथ जेव्हा बघतात तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते. सावली तर कोलमडून गेलेली असते, सारंगची तर बोलतीच बंद होते आणि तिलोत्तमा एकसारखी या सावली आणि सारंगकडे बघत थांबलेली असते. मित्रांनो, तिलोत्तमाला नातवाची किती हौस असते, किती अपेक्षा असते हे तर आपल्याला माहिती आहे. अमृताकडून तिची ही अपेक्षा पूर्ण होणार असते, पण सारंग तिचा खूप लाडका मुलगा असतो आणि सारंगला जर मूल होणार नाही किंवा तो बाप होऊ शकत नाही तेही सावलीमुळे, तर हे तिलोत्तमा कधीही सहन करणार नाही. आणि सहन न करण्याला कारणीभूत भैरवी तिलोत्तमाचे असे काय कान भरणार की तिलोत्तमा शेवटी सारंगला मजबूर करणार की तू दुसरं लग्न करायचं, या सावलीचा नाद सोडून द्यायचा आणि दुसरं लग्न करायचं आणि मला नातू हवाय काहीही झालं तरी. आता मात्र तिलोत्तमा प्रेशराईज करणार सारंगला आणि शेवटी सारंग लग्न करायला हो म्हणणार का? आणि सारंग लग्न करायला तयार कसा होणार? सावली आता विचार करत असते आणि सावलीला टेन्शन आलेलं असतं, कारण सावलीला समोर सगळं काही चित्र दिसत असतं. काहीही करून तिलोत्तमाला नातू हवा असतो आणि सारंग तिचा सगळ्यात लाडका मुलगा असतो आणि सारंगच्या आयुष्यात असं होणार आहे म्हटल्यावर तिलोत्तमा काहीही करणार, कसंही करणार आणि सावलीला कन्व्हिन्स करणार की तू सारंगच्या आयुष्यातून निघून जा, माझ्या सारंगला त्याचं आयुष्य जगू दे. सावली जर सारंगच्या आयुष्यातून निघून गेली तरच सारंग दुसरं लग्न करू शकतो किंवा मूल होण्याचं सुख त्याला मिळू शकतं. तो जर बाप झाला तरच सार्थक होणार तिलोत्तमाच्या आयुष्याचं. आता हे सगळं काही जे आहे ते सगळं तिलोत्तमाच्या डोक्यात भैरवीने भरवलेलं असतं. तिलोत्तमा पर्सनली कोणालाही काही जबरदस्ती करत नसते किंवा कोणावर दबावही टाकत नसते. ऐश्वर्याने मूल न होण्याचा निर्णय घेतलेला असतो, त्यावेळेला तिला साथ दिलेली असते तिलोत्तमाने. आता मात्र सारंगच्या आयुष्यातही तेच होणार आहे.
तेही मजबुरीने. तरी सुद्धा तिलोत्तमा काही बोलत नसते किंवा मात्र भैरवी तिलोत्तमाच्या डोक्यात असं काय भरवते की सावलीला तिलोत्तमा मजबूर करणार का, की माझ्या सारंगच्या आयुष्यातून निघून जा आणि दुसरं लग्न करण्याची परमिशन दे. सावली जर सारंगच्या आयुष्यातून निघून गेली तर सारंग दुसरं लग्न करणार का आणि दुसऱ्या बायकोपासून त्याला मूल होणार का. मित्रांनो, हे सगळे जर प्रश्न पडलेत आपल्याला, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. हे सगळे जर बघायचं असेल तर नियमितपणे सगळे एपिसोड बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.